एव्हरीवन, नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? सो मी आणि आमच्या घरचे ॲक्च्युली सगळेच आम्ही तयार झालेलो आहो, कारण की आम्ही चाललो आहोत 2 दिवसाच्या ट्रिपसाठी बाहेर. आम्ही निघालो आणि रस्त्याने फ्लायओव्हरवरून जाताना मला हे काही इथे लावलेले फोटोज दिसले. सो मी प्रयत्न केला की मी ते कॅप्चर करू, पण ते पूर्ण फोटोज काही मी कॅप्चर करू शकलेले नाही. तर फ्लायओव्हरवर, नागपूरला फ्लायओव्हरवर इथे जे भारतरत्न आहे त्यांचे फोटो लावले गेले आहेत. सो आता आम्ही निघालो आहोत आमच्या डेस्टिनेशनसाठी. अजून नागपूरच्या बाहेर निघायचंच आहोत. आणि बघा त्रिशू कुठे गेली? त्रिशू हाय हाय करून दे. इथे फोनमध्ये हाय का त्रिशू? हाय. आता ती मूडमध्ये नाही आहे, झोपेला आलेली आहे. डेस्टिनेशनवर पोहोचल्यावर मी सांगेलच तुम्हाला की आम्ही जे आहे ते कुठे जात आहोत. सो आम्ही नागपूरच्या बाहेर निघालो आणि नागपूरच्या बाहेर जो हायवे लागला तो हायवे पूर्ण सिमेंटचा होता आणि रोड खूप चांगला होता. ऑलमोस्ट जो रोड आहे आमचा पोहोचतपर्यंत डेस्टिनेशनवर तो ऑलमोस्ट रोड चांगला होता. फक्त मधात डेस्टिनेशनच्या थोडं जवळ आलो तेव्हा हा इथला मधातला रोड जो आहे तो खराब होता. पण मे बी तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर त्याच्यामुळे तो तसा झालेला असेल. डेस्टिनेशन जे आहे आमचं जवळजवळ आलेलंच होतं. 10 किलोमीटर फक्त दूर होतो. पण तरी सगळे खूप थकले होते, त्यामुळे सगळे चहा प्यायसाठी एका ठिकाणी आम्ही थांबलो. सगळ्यांनी चहा पिऊन झालं, थोडंफार खाल्लं आणि त्यानंतर मला दिसला हा तिथे पाळणा. सो मी पाळण्यावर बसले म्हणून त्रिशा पण आली पाळण्यावर बसायला. आम्ही 5 मिनटं तिथे झोका घेतला आणि आम्ही परत निघालो आमच्या समोरच्या रस्त्याला जायसाठी. अजूनही ते बदाम होतं. हे काय आहे? शेंगदाणे आहे, शेंगदाणे भाजलेले त्रिशूसाठी. त्रिशू खाते का? नको खा, मी खाते. मी घरूनच भाजून शेंगदाणे घेऊन गेली होती की जेणेकरून तिला हलकी बुलकी भूक लागली की तिला मी देऊ शकेल. मग बाहेर बघितलं, दोन्ही साईडला खूप छान झाडं होती आणि वळणदार रस्ता होता. छान वाटलं. त्रिशू ये क्या है? मखाना आप खाओगे? त्रिशू आप खाओगे? ओए त्रिशू, तू खाशील का मखाना? तर आता आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवर. पण सगळ्यात आधी हे बॅग्स ठेवायसाठी आम्ही करून घेणार आहोत हॉटेलची रूम आणि त्यानंतर जे मेन डेस्टिनेशन आहे तिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. आम्ही इथे एकच खोली केलेली आहे ज्याला अटॅच बाथरूम आहे आणि बाल्कनी आहे. सो आम्ही बेसिकली फक्त आंघोळ करायसाठी म्हणून ही रूम केलेली आहे, कारण की आम्ही इथे राहणार नाही आहोत. सो आम्ही फ्रेश झालो तर पण त्रिशा बघा आपल्या बाबाचे केस करून देत आहेत. सो हे आहे आपलं फायनल डेस्टिनेशन, म्हणजे हे मंदिर. हे दत्तगडचं जे मंदिर आहे इथेच आम्हाला यायचं होतं. याचं नाव आहे देवदेवेश्वर. हो ना तुझ्या? देवदेवेश्वरी. तर हे दत्त मंदिर आहे आणि हेच आहे आपलं फायनल डेस्टिनेशन. तर आज आपण आलेलो आहोत माहूरला. आज आम्ही आलेलो आहोत माहूरला. या माहूरचे हे जे दत्त मंदिर आहे ते इथली अशी मान्यता आहे की रोज रात्री दत्तप्रभू जे आहे ते इथे झोपण्यासाठी म्हणजे निद्रा घेण्यासाठी येतात. सो देव तसं बेसिकली झोपत नाही, पण त्यांनी आपल्या एका भक्ताला वचन दिलं होतं की ते रोज रात्री इथे येतील म्हणून ते इथे येतात. सो इथे 2 प्रकारचे तुम्हाला विशेष दिसतील. एक हे दत्तप्रभूचं आहे आणि त्याच्या बाजूला जे आहे ते चक्रपाणी प्रभूचं आहे. आता सुनैनाताई तयारी करत आहे विड्याची. मन दंडवत प्रणाम. हां प्रणाम. पकड ना, पत्रपुष्पं करू. ते पकड. पत्रं पुष्पं तोयं यो मे भक्ताय. श्री दत्तात्रेय कृष्ण महाराज की जय. तो प्रत्येकच देवाजवळ अशा प्रकारे विडा वाहतात, फूल वाहतात, फळ वाहतात, अक्षता वाहतात आणि अगरबत्ती आणि दिवा लावून देवाची आरती करत असतात.
सायंकाळी 6 वाजताची आरती झालेली होती. त्याच्यानंतर आमची पूजाही झालेली होती. सो आता सुनैनाताई दाखवत होती उपहार. त्यानंतर आरतीनंतर आम्हाला मंदिराच्या आतमध्येच एक मिळाली खोली. सो तिथे टाकायला दरीसुद्धा मिळाली कारण की आम्ही तिथेच थांबणार होतो. माझी टोपी दे ना मला. माझी टोपी मला वापस दे. आता रात्री आम्हाला खूप जोराने लागली होती भूक. सो आम्ही सगळे आलो बाहेर जेवण करायसाठी. तर सगळ्यात आधी ऑर्डर केला मसाला पापड, त्याच्यानंतर ही मिक्स व्हेज, दाल तडका, हे दाल फ्राय, मटर पुलाव, तंदुरी रोटी आणि प्लेन राईस. तो मस्त जेवण झालं आहे आणि आता आहे हे पान खायची वेळ. इतकं मोठं होतं की मला पूर्णच्या पूर्ण तोंडात टाकायसाठी पण त्रास होत होता, पण मी खाल्लं. आणि मी पान खात असताना त्रिशाने बघितलं आणि त्रिशा आली माझ्याकडे की आई पान दे. पण मी पटकन खाऊन टाकलं. पान जरी मोठं असलं पण पान खूप टेस्टी होतं आणि खूप छान होतं. आता आम्ही करत आहोत मस्ती आणि वाट पाहत 10 वाजताच्या आरतीची. मग आरती झाली की आम्ही करू गाई 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 जुजू गाई जुजू गाई. इथे रोज मंदिरात रात्री 10 वाजता जी आहे ती आरती होत असते आणि देवाला झोपायसाठी पूर्ण फुलांच्या पाकळ्याचा सेज तयार केला जात असतो. आता जी तुम्ही मंदिरची घंटा ऐकली ती आहे सकाळी 3:30 वाजताची. हो, सकाळी 3:30 वाजतासुद्धा इथे होत असते आरती. 4:30 वाजले. आरती करून आतमध्ये येतपर्यंत 4:30 वाजले. मी आणि त्रिशा आरती करायला आलो नव्हतो कारण की त्रिशा जी आहे ती सकाळी झोपलेलीच होती, त्याच्यामुळे मी तिच्यासोबतच होते. वापस हॉटेलमध्ये आंघोळ करायसाठी फ्रेश व्हायला. मी आंघोळ वगैरे करून आता मंदिरात जात आहे पूजा करायला आणि तिथे जाऊन आम्ही उटी वगैरे करणार आहे. तर दिवसभर आता कशी काय उटी होईल, कुठे पूजा करणार, हे सर्व बघण्यासाठी बघत राहा, पूर्ण व्हिडिओ बघा. आता वेळ आहे देवाची उटी करायची. उटी म्हणजे देवाची आंघोळ करून द्यायची. दुधाने, दह्याने आणि पाण्याने जे आहे ते आपल्याला देवाची आंघोळ करून द्यावं लागतं. त्यासाठी सुद्धा खूप इथे लाईन असते, म्हणजे नंबर लावावा लागतो. तेव्हाच तुम्हाला नंबरनुसार ते आतमध्ये सोडतात देवाची उटी करून द्यायला. तर माझ्यासोबत इथे त्रिशासुद्धा आहे देवाची उटी करायला. मंदिराच्या आतमध्ये खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे कारण की आज आहे देवाला 56 भोगचा नैवेद्य म्हणजे पंचअवतार उपहाराचा कार्यक्रम. झाल्यानंतर त्रिशाला लागली होती भूक. सो मी तिच्यासाठी उपमा बनवूनच आणलेला होता, तो मी तिला भरवला. तर परत आम्ही मंदिरात गेलो कारण की आम्हाला उटी झाल्यानंतर पूजा करायची म्हणजे विडा वाहायचा होता. त्यासाठी आम्ही मंदिराच्या बाहेर लाईनमध्ये उभं होतो आणि तिथे त्या मुली होत्या, तिच्यासोबत त्रिशा खेळत होती. सो आता आपली वरच्या तिथली जे मंदिरातली पूजा झालेली आहे. आता अजून खाली मंदिर आहे तर तिथे पण आपण चालू पूजा करायला. सो तिथली पूजा झाल्यानंतर अजून आपण वापस वरच्या मंदिरात येऊ कारण की वरच्या मंदिरात जेवण आहे. वरच्या मंदिरात पंगत द्यायची आहे तर तिथे जेवण आहे आणि मग तिथेच जेवण वगैरे राहील. ती बघा त्रिशा त्रिशा त्रिशा. अशाच प्रकारे आम्ही वरच्या मंदिरातही पूजा केलेली होती आणि ते करून आम्ही आता खालच्या मंदिरात पूजा करायला आलेलो होतो. मस्त गार्डन आहे इकडे. इथे मला वाटते वरती यांनी बनवून ठेवले आहे असे पक्ष्यांचे जे घरटे आहे ते पण छान वाटतं. इथे भरपूर जागा होती आणि जास्त गर्दीही नव्हती, त्यामुळे इथे त्रिशाला जे आहे भरपूर मस्ती करायला वेळ आणि जागा दोन्ही मिळाली. मंदिरातली पूजा करून आम्ही वापस आलो आहोत वरच्या मंदिरात आणि हे जे तुम्ही बघत आहेत ते जे आहे ते उपहार देवासाठी जातो आहे.
उपहार दाखवून झाल्यानंतर आज खूप वेळपर्यंत आरती झाली, म्हणजे कमीत कमी पाऊण तास जे आहे ती देवाची आरती झाली. आणि आरती झाल्यानंतर लगेचच जे आहे लोकांना जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. पण त्रिशा आरतीमध्ये झोपून गेलेली होती, त्याच्यामुळे मी सगळ्यात शेवटी जेवण केलं आणि म्हणून मी जास्त व्हिडिओ घेऊ शकले नाही. त्यानंतर आम्ही निघालो मंदिराच्या बाहेर, तर बघितलं आजूबाजूला खूप दुकान होती आणि मग तिथनं कॅलेंडर विकत घ्यायचं होतं, म्हणून त्रिशाच्या आजीने जे आहे ते कॅलेंडर विकत घेतलं. नंतर परत आम्ही आमच्या रूमवर गेलो, तिथे काही सामान ठेवलेलं होतं, ते सामान घेतलं आणि आता आम्ही सगळे खूप थकलो होतो, म्हणून लवकरात लवकर तिथे थोडं फ्रेश झालो आणि आमच्या वापसच्या रस्त्यावर निघालो. झोप झालेली आहे म्हणून ती करत आहे मस्त. आता आम्ही थांबलो आहे एका ठिकाणी चहा प्यायसाठी. अर्ध्या रस्त्यात पोचलेलो आहो. बुट्टीबोरीनंतर नागपूरपर्यंत इतके सारे रेस्टॉरंट आणि धाबा आम्हाला रस्त्यावर दिसले ना, असं वाटत होतं की सगळे धाबे आणि सगळे रेस्टॉरंट जे आहे ते सगळे याच लाईनमध्ये लागलेले आहे. सो आम्ही सगळे बघत जात होतो आणि मी प्रयत्न करत होते की मी ते सगळे कॅप्चर करू शकेल. 7:30च्या जवळपास जे आहे ते आम्ही घरी पोहोचलो. त्रिशाचे बाबा खूप थकले होते, त्याच्यामुळे ते थोडेसे लेटले. मी बॅग अनपॅक केल्या, फ्रेश झाली, तोपर्यंत बघितलं तर माझ्या सासूबाईंनी ऑलरेडी खिचडी मांडून ठेवलेली होती. सो गाईज, असे गेले आमचे माहूरचे 2 दिवस. सो व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. अँड थँक्यू सो मच फॉर युअर लव अँड सपोर्ट.